जय शिवराय मित्रांनो, राज्यात भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना राबवली जाते आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मुळात राज्यामध्ये दोन प्रवर्गासाठी अर्थात अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती या दोन्ही प्रवर्गासाठी दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। पहिली म्हणजे आदिवासी बांधवांसाठी राबवली जाणारी अर्थात अनुसूचित जमातीसाठी आदिवासींचं बळकटीकरण व स्वाभिमान योजना आणि अनुसूचित जातीच्या अर्थात एससी प्रवर्गाच्या लाभार्थ्यांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना। या दोन्ही योजनेच्या अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना कोरडवाहू जमिनीसाठी 4 एकर पर्यंत तर बागायत जमिनीसाठी 2 एकर पर्यंत जमीन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त 16 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं, ज्याच्यामध्ये कोरडवाहूसाठी प्रति एकर 4 लाख रुपये तर बागायत जमिनीसाठी प्रति एकर 8 लाख रुपयापर्यंत अनुदान हे ग्राह्य धरलं जातं। मित्रांनो, याच्यामधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंतर्गत आता विविध जिल्ह्यामध्ये प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत। आता हे प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत, ही माहिती घेतल्यानंतर मग याचा प्रस्ताव दाखल कसा करायचा, याच्या अंतर्गत नेमका अर्ज कसा केला जातो हे देखील महत्वाचं आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत 2 प्रकारामध्ये अर्ज प्रस्ताव दाखल केले जातात। एक तर शेतकऱ्याच्या जमीन विक्रीचा प्रस्ताव आणि भूमिहीन लाभार्थ्याला जमीन मागणीसाठीचा अर्ज, असे 2 याच्यामध्ये प्रकार आहेत। एखाद्या गावामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला आपली जमीन विक्री करायची असेल तर अशी 4 एकरच्या आसपास असलेली जमीनचा प्रस्ताव समाज कल्याण विभागामध्ये सादर करायचा असतो। समाज कल्याण विभागाकडे जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा प्रस्ताव दाखल केला जातो। याच्यानंतर त्याच गावामध्ये जमीन मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचा एक अर्ज दाखल केला जातो, ज्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला भूमिहीन शेतकरी असलेल्या शेतकऱ्याला या जमीन मागणीचा अर्ज दाखल करता येतो। त्या अर्जाच्या नुसार ज्या शेतकऱ्याला जमीन विक्री करायची आहे ते शेतकऱ्याकडची जमीन विक्री म्हणजे खरेदी करून घेऊन या भूमिहीन लाभार्थ्याला दिली जाते आणि अशा प्रकारचे आता हे प्रस्ताव विविध जिल्ह्यामध्ये मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याचा प्रस्ताव पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे। जमीन मागणीचा अर्ज पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक देण्यात आलेले आहेत। याच्यासाठी असणाऱ्या काही अटी शर्ती पात्रतेचे निकष या सर्वांची माहिती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा आपण याच्याबद्दल वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये याचे प्रस्ताव जर मागवण्यात आलेले असतील तर समाज कल्याण विभागामध्ये माहिती घ्या आणि प्रस्ताव जर जमा केले जात असतील घेतले जात असतील तर आपल्या गावामध्ये जमीन विक्रीचा प्रस्ताव आणि जमीन मागणीचा अर्ज हे दोन्ही सादर करून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, याचप्रमाणे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठीचे सुद्धा प्रस्ताव मागवले जातील, त्याच्या संदर्भातील सुद्धा अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।